शेतकरी आत्मदहनाचे निवेदन तहसीलदाराकडे घेऊन जातो आणि तहसीलदार त्या शेतकऱ्याला म्हणतो 7 दिवसानं कशाला मरतो, आताच मी तुला पेट्रोल डिझेल आणून देतो, आताच मर. ही मगरुरीची भाषा आहे. आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचं जे तहसील आहे त्या तहसील मधला एक नायब तहसीलदार तो इतकी मगरुरीची भाषा करतो. बरं, एवढं झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते त्याला विचारायला जातात की बाबा तुम्ही असं का बोललात. त्यावेळेस त्या नायब तहसीलदारानं त्या सामाजिक कार्यकर्त्यांची समज म्हणजे त्यांना समजून सांगायला पाहिजे होतं किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. सदर शेतकऱ्याला तात्काळ बोलवायला पाहिजे होतं, त्याची माफी मागायला पाहिजे होती आणि त्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याला जी नुकसान भरपाई मिळालेली नाहीये तर त्या संदर्भात उचित कार्यवाही करणं अपेक्षित होतं. मात्र त्या सामाजिक कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्या समोर माज आणि मगरुरी दाखवून तो निलेश पाटील का काहीतरी नाव आहे त्या नायब तहसीलदार तो तिथनं निघून गेलेला आहे. मला सांगा, या भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारलं तुझे आजोबा काय करतात, तुझा बाप काय करतो, तर त्याचं उत्तर शेतकरी आहे. मग निलेश पाटील अन्न खात नाही का? निलेश पाटील शेतकऱ्याचा मुलगा नाही का? मग आपण शेतकऱ्याचा मुलगा असताना आपण शिकून सवरून जर नायब तहसीलदार झालो असेल तर आपण त्या शेतकरी मायबापाची सेवा केली पाहिजे. एवढं त्या माणसाला कळू नये का? आणि ते खामगाव कोणाचं आहे? अरे आमच्या फुंडकर साहेबांचं खामगाव. आमच्या आकाशदादा फुंडकर जे तिथले मंत्री आहेत, कामगार मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे, त्यांचं आहे. आणि त्यांच्या खामगावमध्ये आमचे सानंदा साहेब 4-5 वेळेस आमदार राहिलेले, त्यांचं ते खामगाव. त्या खामगावमध्ये जर का शेतकऱ्यावर ही परिस्थिती असेल तर सामान्य म्हणजे जगायचं कसं शेतकऱ्यानं? या सगळ्या लोकांनी याच्याकडे बघितलं पाहिजे. रामेश्वरपुरी जे एसडीएम आहेत, एसडीओ आहेत, उपविभागीय अधिकारी, ते म्हणतायत की मी या प्रकरणाची माहिती घेतो, समज देतो. अशी कशी समज देता? जर का तुमचा नायब तहसीलदार एवढ्या उद्धटपणे आमच्या शेतकऱ्याला बोलत असेल तर तुम्ही त्याला सस्पेंड केलं पाहिजे तात्काळ. हा जिजाऊंचा जिल्हा आहे. एकीकडे आमच्या चिखलीचे काकडे नावाचे तहसीलदार त्यांनी जिवंत सातबारा मोहीम काढली, त्याच्यावर आम्ही त्यांचं कौतुक करतो. महाराष्ट्र शासनानं त्यांना अमरावतीचे निवासी जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती दिली, म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून. म्हणजे एकीकडे आमच्या चिखलीचा तहसीलदार आमच्या बुलढाणा जिल्ह्याचं नाव कमावतो महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि जर का एक नायब तहसीलदार खामगावचा आमचं नाव जर खराब करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि जे आमचे शेतकरी आहेत ज्ञानगंगापूरचे गोविंद महाले, त्यांच्याशी माझा आता मी त्यांचा नंबर मागवलाय, फोनवर बोलणं होईल त्यांच्याशी. मी जरा बाहेर राज्यामध्ये, जर मी घरी असतो तर उद्याच्या उद्याच त्या नायब तहसीलदाराला हिसका दाखवला असता. म्हणजे लोक तुम्हाला जाब विचारायला येतात किंवा लोक तुमच्या दारी कैफियत घेऊन येतात, तुम्ही जर त्यांची ऐकत नसेल तर ही यंत्रणा काय कामाची? म्हणजे 100 का 60 करणार बाप का नाम चलाना, अशी आमची शेतकऱ्याची परिस्थिती आहे. शेतकरी अतिवृष्टीनं अक्षरशः होरपळून निघालेला आहे आणि याच्यामध्ये एसडीएमनी कारवाई करायची नाही, पालकमंत्र्यांनी कारवाई करायची नाही आणि या लोकांनी अशा पद्धतीनं उद्धटपणे वागायचं. कसं व्हायचं अशानं? त्या निलेश पाटीलवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा याचे पडसाद वेगळे उमटतील. हे निलेश पाटीलनं त्या ठिकाणी लक्षात घ्यावं.